वेलकम मित्रांनो. आज आपण ॲडव्हान्स सेन्सर्स बघणार आहोत. तर ॲडव्हान्स सेन्सर्स आपले वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं गायरोस्कोप सेन्सर असतो, GPS मॉड्यूल असतो आपल्याकडे. त्यानंतर बेरोमीटर, अल्टिमीटर असतो, नॅनो फोर्स सेन्सर असतो आणि लायडार सेन्सर असतो. आता एक छोटंसं मी यांचं ब्रीफ तुम्हाला सांगून देतो काय काय असतं. तर गायरोस्कोप सेन्सर आपण यूज करतो, मोबाईलमध्येही यूज करतो आपण. रोटेशन, आपण जेव्हा मोबाईल रोटेट करतो तेव्हा मोबाईलला कसं समजतं की मोबाईल रोटेट झालेला आहे, तर ते गायरोस्कोप सेन्सरने समजतं. ओके. त्यानंतर GPS सेन्सर तुमचं जे असतं ते तुम्हाला ॲक्युरेट तुमची लोकेशन दाखवतं, कुठे तुम्ही करंटली आहात. तर त्यासाठी आपण GPS सेन्सर्स यूज करतो. तर जेव्हा ड्रोन्स वगैरे डिझाईन करतो आणि ड्रोन्स जर हरवले वगैरे तर त्याला ट्रॅक करण्यासाठी आपण GPS यूज करू शकतो. किंवा कोणताही आपण रोबोट डिझाईन करतोय जो आपल्याला वाटतंय की हरवू शकतो किंवा आपल्याकडनं मिस होऊ शकतो, तर आपण त्याच्यामध्ये GPS मॉड्यूल यूज करू शकतो. त्यानंतर बेरोमीटर, अल्टिमीटर याचा मेन पर्पज तर तोच आहे की ड्रोन्समध्ये यूज होतो हा. जेव्हा जास्त हाईटवर ड्रोन जातो तेव्हा किती हाईटवर ड्रोन आहे, त्याचा अल्टिट्यूड किती आहे वगैरे, ते बघण्यासाठी आपण अल्टिमीटर किंवा बेरोमीटर यूज करतो. त्यानंतर नॅनो फोर्स सेन्सर असतो. हा सेन्सर काय असतो की जेव्हाही आपण एक रोबोट बनवतो जो काहीतरी वस्तू उचलेल किंवा उचलण्याचा ऍक्शन वगैरे करेल किंवा उचलेल त्या वस्तूला, तर त्या वस्तूला किती फोर्सने उचललं पाहिजे जेणेकरून ती वस्तू ब्रेक नाही झाली पाहिजे, ती तुटली नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, नॅनो सेन्सर्स यूज करतो की आपल्याला माहिती पाहिजे किती फोर्स, नॅनो फोर्स, आपले किती फोर्स त्या वस्तूवर अप्लाय करायचं आहे. ओके. त्यानंतर असतो आपला लायडार सेन्सर. असे काही आपले हे ॲडव्हान्स सेन्सर्स असतात. लायडार तुम्हाला माहितीच असेल, सांगायची एवढी गरज नाही. ठीक आहे. तर हे काही आपले ॲडव्हान्स सेन्सर्स आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम बेसिक त्याचं सांगितलेलंच आहे. तुम्ही याला अजून एक्सप्लोर करू शकतात पुढे जाऊन. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया वायरलेस कम्युनिकेशन्स काय असतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे वायरलेस कम्युनिकेशन आपण आर्डिनोने करू शकतो. ओके. तर या व्हिडिओसाठी